हॅलो, नमस्कार. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी आषाढ स्पेशल वरीचा भात आणि शेंगदाण्याची चटणी. तर सुरुवातीला मी इकडे एका कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. त्यानंतर आता आपण फोडणीसाठी घालणार आहोत कढीपत्त्याचे पाणी. कढीपत्ता घातल्यानंतर आता आपण जिरं घालूया 1 चमचा. जिरे घातल्यानंतर आता आपण चवीसाठी शेंगदाणे घालणार आहोत 2 चमचे. त्यानंतर हिरवी मिरची मी इथे काप करून घेतलेली आहेत हिरव्या मिरचीची. त्या इकडे आपल्याला 2 ते 3 लागणार आहेत. आणि त्यानंतर 1 वाटी मी इकडे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. ते आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर आज आषाढी स्पेशल म्हणलं, आज आता वेगळं काय तर करायचं, तर म्हणलं आता वरीचा भात करून बघूया. त्यानंतर आता आपल्याला इकडे मीठ लागणार आहे चवीप्रमाणे आणि गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी घेतल्यानंतर आता एक 5 ते 10 मिनटं हा भात शिजून द्यावा. 5 ते 10 मिनटानंतर लगेचच तयार होतो वरीचा भात. एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे. उपवासाला आपल्याला जर काही खाऊ वाटत नसेल तर वरीचा भात अशा पद्धतीने केलात ना तर खूप छान लागतो. त्याच्यानंतर भात जरासं शिजून देऊया. त्यानंतर आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी करूया. इकडे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. त्यानंतर आता मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 7, कोथिंबीर, दही व मोहरी, लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याचे पाणीसुद्धा लागणार आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण याचं हे करून घेऊया. शेंगदाणे थोडेसे आपण भाजून घेऊया तेलामध्ये. तर एक 5 मिनटं आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया. थोडंसं तेल घालायचं आहे सुरुवातीला. अशा पद्धतीने शेंगदाणे भाजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत, लसूण घालायचं आहे. ते सुद्धा एक 5 मिनटं आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे. वरीच्या भातासोबत किंवा खिचडीसोबत ही शेंगदाण्याची चटणी खूपच छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे. तर आता इकडे आपण ते मिश्रण घातल्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर मी दही घालायला विसरली आणि मगाशी तुम्हाला सांगायलासुद्धा विसरली. दहीसुद्धा लागणार आहे, ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आता एका छोट्या कढईमध्ये आपण मस्तपैकी फोडणी देणार आहोत. तर सुरुवातीला थोडं तेल घालायचं. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता थोडासा तडकू द्यायचा. अशा पद्धतीने आपला कढीपत्ता तडकत झालेला आहे. त्यानंतर आपण 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. तर कढीपत्त्याला व्यवस्थित अशी फोडणी आल्यानंतर काय मस्त वास येत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ती चटणी ॲड करून घेऊया. बघू शकताय. आणि एवढी मस्त आणि चटपटीत अशी छान शेंगदाण्याची चटणी झालेली आहे ना, खूपच मस्त. आणि त्याचा वास पण खूप छान येत आहे. आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही उपवासाला जर तुम्हाला तेच तेच करून कंटाळा आला असेल तर प्लीज ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, वरीचा भात आणि शेंगदाण्याची चटणी. तर आपण वरून आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी आणि वरीचे तांदळाचा भात तयार झालेला आहे. सोबत मी खिचडीसुद्धा बनवलेली आहे. आणि कसं माझी रेसिपी झालेली आहे मला नक्की सांगा. थँक्यू. बाय.